हॅलो मैत्रिणींनो, मी यामिनी सावळे तुमचं श्री युनिक क्रिएशनमध्ये स्वागत करते। हे आहे मोतीचं 3D फ्लावर। या फुलापासून आपण नेकलेस, इयरिंग, ब्रेसलेट कसे बनवणार आहोत हे व्हिडिओ मी पुढे अपलोड करणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। चला तर मी याचे साहित्य बघूया। हे आहे ट्रान्सपरंट वायर, हा 7000 ग्लू, ही सुई, बारीक सुई, हे आहे 0.5 mm चे मोती, तसेच ही आहे गोल्डन रिंग, बघू शकता तुम्ही। तसेच हे आहे स्टोन। जर तुमच्याकडे गोल्डन रिंग स्टोन नसतील तर तुम्ही फुलाच्या सेंटरमध्ये मोती लावू शकता। सुईमध्ये हे असे 10 मणी टाकून घ्यायचे। ट्रान्सपरंट धागा असल्याने तो चटकतो, म्हणून जरा व्यवस्थित धरायचं। हे बघा, या पद्धतीने। आणि शेवटचा जो मणी आहे त्याच्यातून आपल्याला ही सुई अशी काढून घ्यायची। या पद्धतीने काढल्यानंतर अशा पद्धतीने हा मणीचा राऊंड तयार होईल। या पद्धतीने। आणि मागचा जो धागा उरला आहे त्याची आणि या धाग्याची अशी व्यवस्थित पॅक अशी गाठ मारून घ्यायची। हे बघा, या पद्धतीने चांगले 2-3 गाठ मारून घ्यायची आहे की जेणेकरून ते तुटणार नाही। आणि जो उरलेला धागा आहे तो साईडचा तो कापून घ्यायचा। या पद्धतीने ज्या मणीवर हा जो धागा आहे त्या आपण आता 3 मणी असे ओवून घ्यायचे। हे बघा, दिसत असेल तुम्हाला। या पद्धतीने 3 मणी असे टाकून घ्यायचे। आणि ज्या मणीवर आपण हे टाकले त्या मणीतून आपल्याला अशी ही सुई काढून घ्यायची। हे बघा, अशा प्रकारे ही सुई आपण काढून घ्यायची जेणेकरून या मणींचा हा त्रिकोण तयार होईल। हे बघा, या पद्धतीने असा त्रिकोण झाल्यानंतर उजव्या साईडने असं फिरवून घ्यायचं आहे, कारण आपला उजवा हात असल्याने आपण उजव्या साईडने फिरवायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने उजव्या साईडने फिरवल्यानंतर ही जे साईडचे 2 मणी आहेत त्याच्यातून आपल्याला ही सुई काढून घ्यायची। वरच्या बाजूने असं वरच्या मणीतून यायला हवी। हे बघा, या पद्धतीने वरच्या मणीत ही सुई येणार आहे। त्यानंतर परत आपल्याला 3 मणी हे टाकून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपल्याला 3-3 मणी टाकत जाऊन असे आपल्याला 3 राऊंड करायचे आहेत। आता हा दुसरा राऊंड आहे। हे बघा, आणि ज्या मणीतून आपल्याला टाकायची त्याच्या मागच्या बाजूने त्याच्या अपोजिट साईडने ही सुई परत काढून घ्यायची। हे बघा, या पद्धतीने त्याच्या मागच्या बाजूने ही अशी सुई काढायची जेणेकरून परत असा राऊंड 3 याचा तयार होईल। हे बघा, या पद्धतीने। आता हा दुसरा राऊंड झाला आहे। आणि या पद्धतीने 2 मणीतून हे साईडच्या 2 मणीतून आपल्याला सुई काढून घ्यायची। हे बघा, तुम्हाला दिसत असेल। या पद्धतीने वरच्या बाजूला सुई आणायची। परत आपल्याला आता हे 2 राऊंड तयार झाले, 1 आणि 2। आता तिसरा राऊंड आपल्याला करायचा आहे। त्यासाठी 1 मोती आणि 1 पिंक कलरचा मोती आणि 1 मोती
असे 3 मोती टाकून घ्यायचे. सेंटरमध्ये आपल्याला पिंक कलरचा मोती, तुम्हाला हवेल ज्या कलरचा मोती त्या कलरचा तुम्ही टाकू शकता. हे बघा या पद्धतीने, जेणेकरून तो मोती वरच्या साईडला येईल. हे बघा. परत ही सुई ज्या मणीवर टाकले आपण 3 मणी, त्याच्यातून आपल्याला ही अशी सुई काढून घ्यायची. हे बघा, जेणेकरून परत हा त्रिकोण तयार होईल. जो सेंटरमध्ये आपण मणी टाकला आहे तो वरच्या बाजूला येईल. हे बघा या पद्धतीने. परत या साईडने, उजव्या साईडने या 2 मणीतून आपल्याला सुई अशी काढून घ्यायची. हे बघा, सेम प्रोसेस सारखं करत जायचं आहे आपल्याला, काही अवघड नाही आहे. परत साईडचा जो पिंक कलरचा मोती, त्याच्या साईडच्या मोतीतून आपल्याला ही सुई अशी काढून घ्यायची. तेव्हा या पद्धतीने, आणि परत 3 मोती हे टाकून घ्यायचे. हे बघा या पद्धतीने. असे 3 मणी टाकल्यानंतर खालचा जो मोती आहे, ज्या मोतीवर आपण हे 3 लेयर घेतले, त्या मोतीच्या साईडच्या बाजूचा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला ही सुई अशी काढायची. हे बघा, तुम्हाला दिसत असेल या पद्धतीने ही सुई काढायची. हे बघा, अशा प्रकारे ही एका साईडची पाकळी तयार होईल. हे बघा, ज्याच्यातून आपण हे मणी आहेत त्याच्यातून आपल्याला परत ही सुई अशी काढायची. हे बघा, अशी ही सुई काढायची. परत उजव्या साईडला फिरवून आपण असं जो साईडचा मोती आहे, हे बघा, जो साईडचा मोती आहे याच्यातून आपल्याला ही परत सुई अशी काढायची. त्यानंतर परत आपल्याला 3 मोती हे टाकून घ्यायचे आणि वरच्या बाजूला जो पिंक कलरचा मोती आहे त्याच्या साईडचा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला ही सुई अशी काढायची. हे बघा या पद्धतीने अशी काढून घ्यायची. धागा जरा व्यवस्थित ओढायचा की जेणेकरून अडकणार नाही. हे बघा या पद्धतीने अशी एक पाकळी तयार होते. आणि पूर्ण त्या साईडच्या मोतीतून आपल्याला ही सुई पूर्ण अशी काढून घ्यायची की जेणेकरून ही जी पाकळी आहे आणि मोती आहे ते व्यवस्थित पॅक बसतील. आणि आपल्याला जरा व्यवस्थित धागा खेचून हे असं तयार करायचे की जेणेकरून फिनिशिंगमध्ये येईल. बघा या पद्धतीने पूर्ण अशी ही पाकळी तयार होईल. सेम याच पद्धतीने आपल्याला सगळ्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. हे बघा या पद्धतीने साईडच्या मोतीतून ही सगळी सुई काढत जायची आणि ज्या मोतीवर आपण ही पाकळी तयार केली आहे त्याच्यातून ही सुई काढून घ्यायची. बघा या पद्धतीने ही सुई काढून घ्यायची. त्यानंतर पुढचे 2 मोती घेऊन त्याच्यातून पण ही सुई अशी काढायची. पुढचे 2 मोती घ्यायचे. हे बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओत. आणि त्यावर आपल्याला ज्या पद्धतीने आपण सुरुवातीला 3 मोती टाकत गेलो त्याच पद्धतीने ही मोती टाकत जायचे. आणि टाकल्यानंतर शेवटचा जो पिंक कलरचा मोती आहे त्याच्या बाजूच्या मोतीतून आपल्याला 3 मोती हे टाकून घ्यायचे.
मला आशा आहे की तुम्हाला हे समजलं असेल, कारण त्याच पद्धतीने सगळ्या बाजूने आपल्याला हे पाकळ्या तयार करत जायचे. हे बघा, आता साईडचा जो मोती, ज्या मोतीवर आपण केले त्याच्या साईडच्या मोतीतून अशा पद्धतीने हे 3 मोती टाकून पाकळी तयार करून घ्यायची. हे बघा, ही अर्धी पाकळी तयार झाली. आता त्याच्या बाजूची पाकळी बघा, परत त्याच मोतीतून काढून हे बघा, त्याच मोतीतून काढायची ही सुई आणि साईडचा जो मोती आहे त्याच्यातून ही सुई परत काढायची. आहे बघा, त्या मोतीच्या साईडची जो मोती आहे त्याच्यातून ही सुई अशी काढायची. जरा व्यवस्थित काढायची, कारण जेणेकरून हे धागे अडकणार नाही, म्हणून थोडा छोटाच धागा घ्यायचा आहे. हे बघा, काढल्यानंतर परत आपल्याला 3 मणी हे टाकून घ्यायचे. हे बघा, प्रत्येक याच्यात आपल्याला हे 3-3 मणी टाकत जायचे. या पद्धतीने टाकल्यानंतर वरचा जो पिंक कलरचा मोती आहे त्याच्या बाजूच्या मोतीतून अशा पद्धतीने ही सुई काढून घ्यायची. काढल्यानंतर परत त्या साईडच्या मोतीतून पिंक कलरच्या आणि जे साईडचे जे सगळे मोती आहेत पाकळीचे त्याच्यातून आपल्याला ही सुई पूर्ण काढून घ्यायची, की जेणेकरून ही पाकळी अशी घट्ट बसेल, व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येईल. हे बघा, सेम करत सगळ्या ठिकाणी सेम पद्धतीने करत जायचं आहे, काही अवघड नाही आहे, तुम्हाला हे सहज करता येईल. ज्या मोतीवर आपण ही पाकळी तयार केली आहे त्याच्यातून काढून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने पुढचे 2-2 मणी घेऊन आपल्याला ज्या मणीवर आपल्याला करायचे म्हणजे एक मोती सोडून एक मणी सोडून म्हणजे पुढचे 2 मणी घ्यायचे. ज्या मणीवर आपण पाकळी केली आहे त्याचे पुढचे 2 मणी घेऊन करत जायचे, म्हणजे मध्ये एक मणी सोडून. हे बघा, या पद्धतीने अशा 5 पाकळ्या तयार होतील. असे 10 मणी, तर आपल्याला एक मणी सोडून त्या मणीवर पाकळी तयार करायची, म्हणजे 5 पाकळ्या तयार होतील. तर जे सेंटरमध्ये जो एक मणी सोडला आहे त्या मणीवर आता आपल्याला ही पाकळी तयार करायची. हे बघा, त्याच मणीतून आता ही अशी सुई काढून घ्यायची. ज्या पद्धतीने आपण ही पाकळी करायला शिकलो त्याच पद्धतीने या मणीवर पण तीच पाकळी तयार करायची. हे बघा, काही अवघड नाही आहे, अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आहे. हे बघा, हे 3D फूल जर तुम्ही शिकला तर या फुलापासून आपण नेकलेस, ब्रेसलेट हे बनवणार आहे आणि ते व्हिडिओ मी लवकर अपलोड करेन. हे बघा, या पद्धतीने 3 मणी घ्यायचे, परत त्याच मणीतून ज्या मणीवर आपले हे टाकले हे 3 मणी, त्याच मणीतून आता आपल्याला परत ही सुई अशी काढून घ्यायची. हे बघा, या पद्धतीने धागा थोडा छोटा घ्यायचा की जेणेकरून या पाकळीमध्ये अडकणार नाही. हे बघा, हे बघा, या पद्धतीने 3 मणींचा हा त्रिकोण तयार होतो. असे आपल्याला 3 त्रिकोण तयार करायचे आहेत. आणि जे साईडचे 2 मोती आहेत, ज्या पद्धतीने आपण सुरुवातीला ज्या पाकळ्या केल्या सेम त्याच पद्धतीने करायचे आहेत. ही साईडचे 2 मोतीतून आपल्याला ही सुई अशी काढून घ्यायची की जेणेकरून ही सुई वरच्या मणीत येईल. परत आता आपल्याला 3 मणी टाकून घ्यायचे.
हे बघा, असे हे 3 मणी टाकल्यानंतर परत त्याच मणीच्या त्याच्या दुसऱ्या साईडने म्हणजे अपोजिट साईडने अशी ही सुई काढून घ्यायची. हे बघा, जेणेकरून हा त्रिकोण तयार होईल. हे बघा, सेम पद्धत, काहीच वेगळं नाही. त्याच पद्धतीने आपल्याला हे पाकळ्या तयार करत जायचे आहेत. एक पाकळी शिकल्यात म्हणजे सगळ्या पाकळ्या तयार होतील. बघा, परत हे साईडच्या 2 मणीतून आपल्याला सुई काढून घ्यायची. परत तिसऱ्या लेयरला फक्त आपल्याला सेंटरमध्ये हा पिंक कलरचा मोती टाकायचा आहे. तुम्हाला जो हवा असेल तुम्ही तो कलरचं बनवू शकता. हे बघा, या पद्धतीने. त्यानंतर साईडच्या 2 मणीतून काढून पिंक कलरच्या बाजूच्या मणीत आपल्याला परत 3 मणी असे टाकून ही पाकळी करून घ्यायची. या पद्धतीने, की जेणेकरून ह्या ज्या आपण 1 मणी सोडून पाकळी त्यावर केली आहे, ही पाकळ्या या वरच्या बाजूला येतील. म्हणजे सुरुवातीच्या पाकळ्या केल्या आहेत त्या खालच्या बाजूला येतील. म्हणजे हे 3D फ्लावर तयार होईल. बघा, या पद्धतीने व्यवस्थित असं पॅक करत जायचं आहे, की जेणेकरून आपल्या या फुलाला व्यवस्थित फिनिशिंग येईल. या पद्धतीने सगळ्या वरच्या पाकळ्या करत जायचं आहे. हे बघा, या पद्धतीने. अशाच आपल्याला जे मणी एक एक सोडत गेलो त्या प्रत्येक मणीवर आपल्याला अशी एक एक पाकळी ही करत जायची. हे बघा, जो मणी सोडला आहे त्या मणीवर अशी पाकळ्या करत जायची आहे. म्हणजे वरतीही 5 पाकळ्या येतील आणि खाली 5 पाकळ्या येतील. हे बघा, या पद्धतीने. लगेच पुढच्या मणीवर आपल्याला ही दुसरी पाकळी करून घ्यायची. हे बघा, या पद्धतीने. काही अवघड नाही. एक पाकळी शिकला म्हणजे सगळ्या पाकळ्या तयार होतील. हे बघा, अशा पद्धतीने ह्या वरच्या बाजूला येतील आणि ज्या सुरुवातीच्या केल्या त्या खालच्या बाजूला जातील. या पद्धतीने आपल्याला सगळ्या वरच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. हे बघा, अशा पद्धतीने. हे बघा, या पद्धतीने सगळ्या वरच्या पाकळ्या 5 आणि खाली 5 अशा 10 पाकळ्या तयार होतील. हे बघा, बघू शकताय तुम्ही. या प्रकारे असं आपलं 3D फ्लावर तयार होईल. खूप सुंदर असं नाजूक फ्लावर हे तयार होतं. या फुलापासून आपण नेकलेस, ब्रेसलेट आणि इयरिंग कसे बनवायचे हे मी पुढच्या व्हिडिओला अपलोड करेन. हे बघा, या पद्धतीने खूप सुंदर असं फूल तयार होतं. आणि आता या सेंटरमध्ये जर तुमच्याकडे गोल्डन रिंग स्टोन नसतील तर तुम्ही तुमच्या पद्धतीने छोटा मोती लावू शकता. माझ्याकडे हे गोल्डन रिंग स्टोन अवेलेबल होते म्हणून मी लावले. चला, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो, बाय.